शंकरपाळी म्हटलं की तुपाचं प्रमाण कमी जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळण्याची किंवा कडक होण्याची शक्यता असते। आणि या शंकरपाळ्या बघा, तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन भरपूर लेअर असलेल्या बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत। तर अशाच शंकरपाळ्या तुम्हाला बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये भरपूर लेयर्स असलेल्या बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाळी कशी बनवायची हे बघणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी कशी बनवायची हे दाखवलं आहे। तर अर्धा किलो मैद्यासाठी साधारण साखरेचं प्रमाण किती लागेल, तुपाचं प्रमाण किती लागेल, तर याचं वजनी वाटी असं अचूक प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर कधी कधी काय होतं, शंकरपाळी बनवत असताना शंकरपाळीचं पीठ खूप घट्ट होतं किंवा ते लाटता येत नाही, किंवा शंकरपाळी तळत असताना ती तेलामध्ये विरघळते किंवा वातड होते किंवा आतून कच्ची राहते, अशा बऱ्याच गोष्टी होतात। तर असं होऊ नये त्यासाठी काय करायचं, अशा बऱ्याच टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। त्यामुळे या दिवाळीला तुमची शंकरपाळी एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत अशी होणार आहे। आता ज्यांना दिवाळी फराळांच्या ऑर्डर घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी मी व्हिडिओच्या शेवटी थोडीशी माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण साहित्यापासून सुरुवात करूयात। तर शंकरपाळी करण्यासाठी इथे मी बरोबर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हा मैदा बरोबर 2.5 मोठ्या वाट्या मैदा आहे आणि या मैद्याला मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे। साखरेचं प्रमाण म्हणाल तर इथे मी बरोबर 200 ग्रॅम साखर घेतली आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही साखर पाऊण वाटी आहे। तर ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी बरोबर पाऊण वाटी साखर घेतली आहे। आता अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला बरोबर 125 ग्रॅम तूप लागतं आणि याचं वाटीचं प्रमाण म्हणाल तर हे तूप अर्धी वाटी आहे। तर ज्या वाटीने मी मैदा आणि साखर मोजून घेतली होती त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। आणि हे तूप मोजून घेताना आपल्याला वितळवून घ्यायची गरज नाहीये, घट्ट तूप मोजून घेतलं तरी देखील चालेल। तर आता सगळ्या साहित्याचं प्रमाण इथे मी तुम्हाला वजनी वाटी सांगितलेलं आहे। आता आपण शंकरपाळी बनवायला सुरुवात करूयात। तर शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी इथे मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण मगाशी जो मोजून घेतलेला मैदा होता तो ओतूयात। आता यामध्ये अगदी पाव छोटा चमचा मीठ घालायचं आहे। तर मिठाने शंकरपाळीची चव खूप छान लागते। आता या मिठाला या मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता या मैद्यामध्ये आपण तुपाचं मोहन घालून घेऊयात। तर मगाशी आपण जे तूप मोजून घेतलं होतं ते तूप इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता या तुपाला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचंय। तर बऱ्याचदा काय होतं, तेलाचं मोहन असो किंवा तुपाचं मोहन असो ते आपल्याला कडकडीत गरम झालंय की नाही हे ओळखता येत नाही आणि मोहन जर नीट गरम झालं नाही तर आपला पदार्थ खुसखुशीत होत नाही। तर आपलं तुपाचं किंवा तेलाचं मोहन कडकडीत गरम झालंय की नाही तर हे कसं ओळखायचं, तर तूप जेव्हा कडकडीत गरम होतं तेव्हा तुपामधून अशा वाफा यायला सुरुवात होते आणि त्यावरती आपण जो मैदा घेतला आहे त्यातील चिमूटभर मैदा थोडासा भुरभुरून बघायचा या तुपावरती आणि त्याला असे हलकेसे बुडबुडे आले की समजायचं आपलं हे तुपाचं मोहन अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे। तर हे बघा, आपलं हे तुपाचं मोहन अगदी कडकडीत असं गरम झालेलं आहे। आता याला आपण पिठामध्ये ओतून घेऊयात। तर हे गरम केलेलं तुपाचं मोहन एकाच वेळी पिठामध्ये ओतून घ्यायचं, अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं करायचं नाही। तर आता सुरुवातीला या मोहनाला या पिठामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण हे मोहन खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटका वगैरे बसू शकतो। चमच्याने मिक्स करून झालं आणि हे मोहन थोडंसं कोमट झालं की याला हाताने मिक्स करायचं। तर अर्धा किलो मैद्यासाठी बरोबर 125 ग्रॅम तूप बरोबर होतं, त्याहून जास्त तूप घालू नका नाहीतर तुमच्या शंकरपाळ्या विरघळू शकतात। तर दोन्ही तळहाताच्या साह्याने या मोहनाला या मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा या पद्धतीने, तर हे बघा या तुपाच्या मोहनाला मी या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे तुपाचं मोहन पिठाला नीट लागलं गेलंय की नाही हे कसं ओळखायचं, तर या पिठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि त्याची अशी मूठ तयार करायची। जर या पिठाची मूठ तयार झाली तर समजायचं आपलं हे तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित या पिठाला लागलं गेलेलं आहे। तर हे बघा या पिठाची अशी छान मूठ तयार होतीये, म्हणजे आपलं हे तुपाचं मोहन या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। आता या पिठाला आपण मळून घेऊयात। तर शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। तर ज्या वाटीने मी मैदा, साखर आणि तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी बरोबर अर्धी वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे आणि या दुधाचं प्रमाण म्हणाल तर हे दूध बरोबर 125 ग्रॅम आहे आणि दुधाऐवजी तुम्ही इथे अर्धी वाटी पाणी घेतलं तरी देखील चालेल।
आता यामध्ये आपण मघाशी मोजून घेतलेली साखर घालूयात। तर अर्धा किलो मैद्यासाठी इथे मी बरोबर 200 ग्रॅम साखर घेतली आहे। आता या मिश्रणाला आपण हलकसं गरम करून घेऊयात। ही साखर या दुधामध्ये विरघळली पाहिजे। तर या दुधाला आपल्याला खूप पण गरम करायचं नाहीये, फक्त साखर यामध्ये विरघळवायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की अर्धा किलो मैद्यासाठी फक्त अर्धी वाटी दूध कसं काय पुरेल? तर सुरुवातीला मैद्यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे, त्यामुळे मैदा थोडासा ओलसर होतो आणि हे शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी दूध किंवा पाणी पुरेसं होतं। तर तुम्ही बघू शकता या दुधामधील साखर विरघळलेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि याहून जास्त याला गरम करायचं नाही, कारण याला थंड व्हायला मग फार वेळ लागेल। तर तयार केलेलं हे दुधाचं मिश्रण या पिठामध्ये थोडं थोडं ओतून घेऊयात आणि हे पीठ मळून घेऊयात। आता या दुधाच्या मिश्रणाला मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि मगच या पिठामध्ये ओततीये। तर हे दुधाचं मिश्रण संपूर्ण यामध्ये ओतायचं नाही, थोडं थोडं अंदाज घेत मग पीठ मळून घ्यायचं। तर हे शंकरपाळीचं पीठ मळत असताना थोडंसं सैलसर मळायचं, कारण जेव्हा आपण पीठ मळून झाल्यानंतर ते मुरायला ठेवतो तेव्हा ते मुरल्यानंतर खूप जास्त घट्ट होतं तुपामुळे आणि शंकरपाळी लाटताना ते फार जड जातं। त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजे ते मुरल्यानंतर व्यवस्थित घट्ट होतं आणि शंकरपाळी लाटताना जड जात नाही। तर हे बघा, इथे माझं हे शंकरपाळीचं पीठ मळून तयार झालेलं आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मी याला थोडंसं सैलसरच मळून घेतलेलं आहे। आणि आपण जे मघाशी दुधाचं मिश्रण तयार केलं होतं त्यातील अगदी 1-2 चमचे दूध माझं इथे उरलेलं आहे, त्यामुळे अर्धा किलो मैद्यासाठी अर्धी वाटी दूध अगदी पुरेसं होतं। आता या पिठावरती आपण झाकण ठेवूयात आणि साधारण अर्धा तास तरी याला आपण असंच मुरत ठेवूयात। 1 तासभर जरी तुम्ही याला भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही, जेवढं पीठ चांगलं भिजेल तेवढ्या शंकरपाळ्या छान होतात। तर हे बघा, अर्धा ते पाऊण तास मी या पिठाला चांगलं भिजू दिलेलं आहे। आता काय करायचं, या पिठाला आपण परत एकदा चांगलं मळून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळताना थोडंसं सैलसर मळायचं। आणि समजा तुमचं हे शंकरपाळीचं पीठ खूप जास्त घट्ट झालं आणि शंकरपाळ्या लाटताच येत नाहीयेत, तर अशा वेळी काय करायचं, पिठामध्ये 1 ते 2 चमचे दूध घालायचं आणि हे पीठ परत मळून घ्यायचं। तुमचं पीठ थोडंसं मऊसर तयार होईल। आता हे पीठ माझं मळून तयार झालेलं आहे। आता या पिठाचे असे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे। तर हे बघा, या पद्धतीने। तर शंकरपाळीसाठी एवढेच मोठे मोठे गोळे तयार करायचे असतात। तर हे बघा, इथे माझे समान आकाराचे 5 गोळे तयार झालेले आहेत। आता आपण शंकरपाळ्या लाटायला सुरुवात करूयात। तर मगाशी आपण जे गोळे तयार केले होते त्यातील एक गोळा या मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा। खूप पण मैदा लावायचा नाही, अगदी हलकासा लावून घ्यायचा। आणि आता या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटत असताना खूप पण याला पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसर लाटायचं। तर साधारण 1 सेंटीमीटर जाडीची ही पोळी लाटून घ्यायची। आणि तुम्ही बघू शकता ही पोळी लाटत असताना आपल्याला अजिबात जड जात नाहीये, म्हणजे आपलं हे शंकरपाळीचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता ही माझी पोळी लाटून झालेली आहे आणि मी हिला थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। आता शंकरपाळी पाडण्यासाठी इथे मी एक कटर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कटर नसेल तर तुम्ही इथे सुरीचा वापर केला तरी देखील चालेल। आता या कटरच्या साहाय्याने आपण चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या तयार करून घेऊयात। तर हे बघा, साधारण एवढ्या आकाराच्या मी या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता या शंकरपाळ्यांना मी एका ताटामध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्या शंकरपाळ्या तयार करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपल्या या शंकरपाळ्या या ताटामध्ये अगदी सहज पडल्या जातात, म्हणजे आपलं हे शंकरपाळ्यांचं पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या गोळ्यांच्या शंकरपाळ्या करून घेते। आता शंकरपाळी तळण्यासाठी इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं। तर शंकरपाळी तळण्यासाठी तेल खूप गरम नसावं, मध्यम गरम असावं। तर शंकरपाळीसाठी तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर एखादी शंकरपाळी या तेलामध्ये टाकायची आणि तिला हलकेसे बुडबुडे आले किंवा ती पटकन करपली नाही तर समजायचं आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर हे बघा, आपलं हे शंकरपाळीचं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण शंकरपाळ्या तळून घेऊयात। आता शंकरपाळी तेलामध्ये टाकत असताना खूप जास्त शंकरपाळ्या तेलामध्ये टाकायच्या नाहीत। जेवढ्या शंकरपाळ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या शंकरपाळ्या तेलामध्ये टाकायच्या, खूप जास्त गर्दी करायची नाही। जर जास्त शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्या तर काय होतं, तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळ्या विरघळण्याची खूप जास्त शक्यता असते। आणि सुरुवातीला शंकरपाळी तळत असताना ती मध्यम गॅसवरती तळायची। मध्यम गॅसवरती शंकरपाळी तळल्याने शंकरपाळीच्या ज्या लेयर्स असतात त्या जास्त खुलून येतात, त्यामुळे शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, खूप जास्त वाढवायची नाही। तर शंकरपाळी तळत असताना तिला सतत हलवत राहायचं, म्हणजे ती छान खुसखुशीत तळली जाते आणि एकसारख्या रंगावरती तळली जाते। आणि तुम्ही जर तिला कढईमध्ये तसंच सोडून दिलं तर ती कडक किंवा वातड होऊ शकते। तर एक 5 ते 7 मिनिटांनी बघा या शंकरपाळ्या फुलून अगदी डबल झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळ्यांच्या लेयर्स काय सुंदर सुटलेल्या आहेत।
तर अजून एक 2 मिनिट आपण या शंकरपाळ्यांना तळून घेऊयात। तर हे बघा, अजून एक 2 मिनिटांनी आपल्या या शंकरपाळ्या छान तळून तयार झालेल्या आहेत। तर आता तुम्ही म्हणाल की एवढ्या फिक्कट रंगावरती शंकरपाळ्या कशा काय काढून घ्यायच्या, त्या आतून कच्च्या असतील? तर असं अजिबात होत नाही, कारण शंकरपाळी तळून झाल्यानंतर सुद्धा तिची कुकिंग प्रोसेस तशीच सुरू असते। त्यामुळे थोड्याशा फिक्कट रंगावरती शंकरपाळ्या तळून काढल्या की थंड झाल्यावर त्या अजून थोड्या डार्क होतात आणि शंकरपाळ्या तुम्ही जर खूप जास्त लाल रंगावरती तळल्या तर त्या चवीला करपट लागतात। तर हे बघा, इथे माझ्या या शंकरपाळ्या तळून तयार झालेल्या आहेत। आता यांना मी काढून घेते। आता याच पद्धतीने मी बाकीच्या शंकरपाळ्या तळून घेते। तर हे बघा, आपली दुसरी शंकरपाळ्याची बॅच देखील अगदी छान तळून तयार झालेली आहे आणि या शंकरपाळ्यांना देखील मी मध्यम गॅसवरतीच तळून घेतलेला आहे, अजिबात गॅस मोठा केलेला नाहीये। या शंकरपाळ्यांच्या लेयर्स देखील अगदी छान फुलून आलेल्या आहेत। आता याच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते। तर हे बघा, इथे माझ्या या शंकरपाळ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता या शंकरपाळ्यांना लेयर्स किती सुंदर सुटलेले आहेत। आणि जेव्हा आपण शंकरपाळी तयार केली तेव्हा ती एवढ्या आकाराची होती आणि ती फुलून आता बघा डबल झालेली आहे। आता यातील एक शंकरपाळी बघा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता शंकरपाळी अगदी आतपर्यंत चांगली तळली गेलेली आहे आणि ह्या अगदी बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत आणि अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये बरोबर 1 किलो शंकरपाळी तयार होते। तर तयार झाल्या आपल्या मस्त बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशा शंकरपाळ्या। तर पाहिलत ना, भरपूर लेअर असलेल्या आणि बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाळी आपण बनवली। फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घ्या की शंकरपाळीचं पीठ मळत असताना ते थोडंसं सैलसर मळायचं, म्हणजे ते लाटताना खूप जड जात नाही आणि शंकरपाळ्या तळत असताना त्या मध्यम गॅसवरती तळायच्या, म्हणजे त्याच्या लेअर अगदी छान फुलून येतात आणि शंकरपाळी आतपर्यंत छान खुसखुशीत अशी तळली जाते। तर इथे आपण अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी बनवली, तर अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये साधारण 1 किलो शंकरपाळी बरोबर तयार होते। तर मागच्या वर्षी आपण दिवाळी फराळ बिझनेस म्हणजे घरगुती दिवाळी फराळ बिझनेस कसा सुरू करायचा यावरती आपण बरेच व्हिडिओ बनवले होते, त्याची बरीच माहिती मी तुम्हाला सांगितली होती आणि तुम्ही भरभरून असा मला प्रतिसाद दिला होता, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद। आता ज्यांना खरंच दिवाळी फराळांच्या ऑर्डर घ्यायच्या आहेत किंवा जे लोक ऑलरेडी घेत आहेत त्यांच्यासाठी मी थोडीशी माहिती सांगते। तर सुरुवातीला हायजीन मेंटेन करणं किंवा क्वालिटी मेंटेन ठेवणं हे खूप गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला 1 किलो शंकरपाळीची ऑर्डर आली असेल तर अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये बरोबर 1 किलो शंकरपाळी तयार होते आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर हेच प्रमाण दुप्पट घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण देखील चुकणार नाही आणि तुमची ऑर्डर देखील पूर्ण होईल। आता अजून एक गोष्ट म्हणजे पदार्थांचे रेट कसे ठरवायचे। तर पदार्थांचे रेट ठरवत असताना तुम्हाला तुम्ही जो पदार्थ बनवणार आहे त्यासाठी किती खर्च आला किंवा इलेक्ट्रिसिटी, गॅसचा खर्च, शिवाय तुमची मेहनत, हे सर्व एका वहीमध्ये लिहून काढायचं आणि त्यावरती 30 ते 40% प्रॉफिट काढायचं। शिवाय मार्केटमध्ये दिवाळी पदार्थांचे रेट कसे ठेवलेले आहेत किंवा काय रेट आहेत याची चौकशी करायची, म्हणजे तुम्हाला देखील तुमच्या पदार्थांचे रेट ठरवायला मदत होईल। आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर दिवाळी फराळांच्या ऑर्डर घेत असाल किंवा घेणार आहात तर काय करायचं, एक 10 ते 15 दिवस लोकांना आधीच सांगून ठेवायचं की या तारखेपर्यंत ऑर्डर स्वीकारल्या जातील। अशाने काय होतं की तुम्हाला अंदाज येतो की तुमच्याकडे किती ऑर्डर आल्या आहेत, म्हणजे तुम्हाला पुढची प्रिपरेशन करायला वेळ मिळतो आणि वेळेच्या आधी तुम्ही लोकांना फराळाच्या ऑर्डर देऊ शकता आणि त्यांचं समाधान करू शकता। तर हा होता माझा छोटासा अनुभव जो मी तुमच्यासोबत शेअर केला। तर काही वर्षांपूर्वी मी देखील दिवाळी फराळांच्या ऑर्डर घेत होते, तोच अनुभव मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केला। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या जाईज रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।